सुरुवात करण्याअगोदर बराच वेळ एक विचार मनामध्ये होता, तो बोलून दाखवतो. खूप सुंदर दिसताय सगळेजण. शिक्षक म्हणून काम करताना असं काही होणार असेल तर छान वाटतं, ग्रेट वाटतं की आपण जे काही करतोय त्याचं अशा पद्धतीने कौतुक केलं जातंय. मगाशी कुणीतरी सांगितलं की कौतुक होणंही फार गरजेचं असतं, पण तितकीच सत्य एक दुसरी गोष्ट आहे. इथं बसलेला कुठलाही शिक्षक त्याला कौतुकाची किंवा प्रेरणेची गरज नाही, तो स्वप्रेरित आहे. मात्र समाजाचं कर्तव्य असतं, ते समाजाचं कर्तव्य हे फाउंडेशन या ठिकाणी ती भूमिका पार पाडते. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय शिक्षणाधिकारी महोदय आणि सर्वच उपस्थित मान्यवर, मला माहिती आहे, कल्पना आहे की वेळ खूप झालेला आहे. मात्र मनामधल्या ज्या काही कल्पना आहेत, सगळी माणसं एकत्र आल्यानंतर त्या बोलून दाखवल्या गेल्या पाहिजेत. मुळात कार्यक्रमाचं नियोजन करण्याच्या वेळी ज्यावेळेस आदरणीय शेंडगे सर, शिंदे सर आले होते, मला वाटतं पाटील सर पण होते त्यांच्यासोबत, आणि रात्रीचं उशिरा आले आणि उशिरा बसल्यानंतर जे काही नियोजन चाललं होतं की अशा पद्धतीने हे सगळं घडलं पाहिजे. कारण ती जी माझ्या मनात एक कल्पना होती की चांगले शिक्षक चांगलं काम करून एकत्र येणं, त्यांचा विचार विनिमय होणं, त्यांच्यासोबत संवाद होणं आणि एकमेकांच्या कामाने प्रेरणा घेऊन आपल्या आपल्या शाळेत आपण आणखी जोमाने काम करणं, ह्या गोष्टी होणं फार महत्त्वाचं होतं. मी त्यांना माझ्या डोक्यातली ती कल्पना सांगितली. अर्थात हे आता फार वाटत राहतं असं सतत, आणि कुठं संधी मिळते, कुठं माणसं एकत्र येतील आणि कुठं त्यातून काहीतरी चांगलं घडलं आणि आपल्या महाराष्ट्रासाठी एक वेगळं चित्र, चांगलं चित्र आपण कसं निर्माण करू शकतो, याची संधीच आता आपण शोधत असतो. तर ती संधी या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर आली. आपल्या सगळ्यांचं कौतुक केलं गेलं. आपल्या सगळ्यांच्या कौतुकासोबत कौतुक केलं जातं, पण त्याच्या पलीकडे एक गोष्ट असते की आपण वेळ देत असताना काही तडजोडी कराव्या लागतात. आपल्या घरच्यांच्या ज्या इच्छा अपेक्षा असतात त्यांनाही कुठंतरी मुरड घालावी लागते. मात्र हे सगळं करत असताना त्यांचा पूर्ण पाठिंबा आपल्याला असतो. खरं तर हा सन्मान आपला नसून आपल्या घरच्यांचा असतो. कारण जग ज्या पद्धतीने त्यांना सगळं चित्र दिसतंय, त्या चित्राच्या अपरोक्ष जाऊन, प्रवाहाच्या उलट्या दिशेला वाहून तुम्ही सगळ्यांनी काम उभं केलेलं आहे. थोडंसं विनोदाच्या बाजूने सांगतो, एका माणसाने 100 वेळा रक्तदान केलं आणि 100 वेळा केलं म्हणून त्याचा सत्कार करायचं ठरवलं गेलं, आणि तो सत्कार होत होता त्यावेळेस त्याने सांगितलं की ठीक आहे, माझा सत्कार करताय, पण माझी एक विनंती आहे की माझ्या अगोदर माझ्या घरच्यांचा सत्कार करा. कारण त्यांनी आठवलं नाही म्हणून मी साठवलंय. जरी गोष्ट विनोदाची आहे, पण फार आपल्यापेक्षा त्यांचं फार त्याग असतो त्या ठिकाणी, आणि त्या त्यागातून, आपल्या श्रमातून आपल्या शाळा उभ्या राहत आहेत. शाळा उभ्या राहत असताना आपण चांगल्या लोकांनी इथे येण्याची आवश्यकता का असते? मला वाटतं एक त्या थेअरीचं नाव आहे थेअरी ऑफ डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन. त्याच्यामध्ये असं सांगितलंय की साधारण एक 15% माणसं जी म्हणजे इनोव्हेटर असतात किंवा लीडर असतात, ते स्वतःच काहीतरी निर्णय घेतात आणि स्वतः त्या निर्णय घेऊन काहीतरी चांगलं काम उभं करतात. त्यानंतर एक 30-35% माणसं अशी आहेत
की ह्या चांगल्या माणसांनी उभं केलेलं काम, 15% लोकांनी उभं केलेलं काम, त्याला फॉलो करायचा त्यांचा मनापासून प्रयत्न असतो. स्वतःच्या मनाने कुणीतरी चांगलं करते ना, त्याचं पाहून मी करेन, मी करू शकेल. त्यानंतरचे 30-35% माणसं असं असतात, त्यांना कुणीतरी सांगावं लागतं की बाबा रे, तिकडं पण चांगलं चाललंय, इकडं पण चांगलं चाललंय, आता आपण का झोपलोय, उठा बरं. आपल्या उठाची उताईसारखं. आणि मग तिथेही काम सुरू होतं. पण ह्या सगळ्याला चालना देण्याचं जर काम कोणी करत असेल तर आपल्यासारखी पहिल्या 15%तली इनोव्हेटर आणि लीडर ही माणसं खऱ्या अर्थाने त्या सगळं जे एक मुवमेंट चालू होती, चळवळ चालू होती, त्याला जबाबदार आपण असतो. आणि म्हणून आपल्यासारख्या सगळ्या माणसांनी वारंवार विचाराने किंवा प्रत्यक्ष एकत्र येऊन, कारण प्रत्येकाची फार वेगळी स्टोरी. समोर बसलेली खूप सारी माणसं ओळखीची आहेत, त्यांचं काम मला माहीत आहे. पण अगदी टोकाचं उदाहरण सांगायचं तर फक्त एकच उदाहरण मी इथलं सांगेल. श्रीकांत कोटलवार कुठं बसलेत माहीत नाही, पण पाठीमागच्या लाईनला बसलेत शेवट. गडचिरोलीमध्ये आपल्या राज्याच्या सगळ्यात म्हणजे सीमेरेषेवरचं त्यांचं ते शाळेचं गाव. आणि नव्याने तिथं गेल्यानंतर काहीतरी तिथं गैरसमज झाले आणि त्यांना एक दिवस बसवून ठेवलं होतं तिथं. ते बसवून ठेवणं त्या भागामध्ये, आणि कोणी बसवून ठेवलं होतं वगैरे आपण समजून घेऊ शकता. शाळेचं काम करत असताना ते गैरसमज होणं, त्यांना बसवून ठेवणं, आणि ते त्यांचे गैरसमज दूर झाल्यानंतर त्यांना घरी जायला परवानगी देणं, आणि मग घरी येऊन लहान मुलाच्या गळ्यात पडून रडणं फार अवघड गोष्ट असते. आणि इतकं सगळं करून वारंवार, मला वाटतं काही दिवसापूर्वी त्यांचा माझा फोन झाला. हवा पाण्याच्या गोष्टी कधी होत नाही. त्यांनी सांगितलं की ठरवलेली सगळी कामं आता पूर्ण होत आली, फार सुंदर दिसते शाळा. त्या भागामध्ये इतकं सुंदर काम उभं राहणं, इतकं कितीतरी म्हणजे 2 व्हीलरवर जावं लागतं, पाऊस असेल तर पायी जावं लागतं. ते सगळं करून पुन्हा मोबाईलला नेटवर्क नाही. साऊथ गडचिरोलीचा भाग आहे, मोबाईलला नेटवर्क नसतं. जगाच्या पासून आपण संपर्क तोडलेला असतो. प्रशासन आपण ज्याला म्हणतो ते तर शाळेवर कदाचित वर्षातून एखाद्या दुसऱ्या वेळेस येत असेल. त्याची येण्याची, त्यांनी शाबासकी देण्याची किंवा त्यांची भीती बाळगण्याची कुठलीही पद्धत न ठेवता स्वतःच्या इच्छेने त्यांनी शाळा तिथं उभी करण्याचं जे काम केलेलं आहे, आपल्या प्रत्येकाची उदाहरणं अशी आहेत. आपल्याला आता सरांनी बोलताना जे सांगितलं की हे सगळं करत असताना आपल्याला फक्त आपल्या शाळा, माझी शाळा, माझी मुलं इथपर्यंत थांबायचं नाही. आणि हे काम करत असताना अजून एक मी माझ्या मनातली गोष्ट आपल्याला सांगतो. आपला जो आत्तापर्यंतचा प्रवास होता तो कदाचित फार आपल्याला चांगली शाळा करायची तर आपल्याला बोलका व्हरांडापर्यंत कुठंतरी येऊन आपली संकल्पना थांबायची. ते गरजेचं आहे, नाही असं नाही. पण काळ ज्या वेगाने बदलतोय, जगाचं ज्ञान दुप्पट होण्याचं वेग आता 2.5 वर्षावर आलाय. ज्या गतीने सगळं बदलतंय, पुढच्या 10 वर्षानंतर हे जग नेमकं कसं असणार आहे, आज आपल्यासारख्या शिक्षकांनाही त्याचा अंदाज लागत नाही. ह्या परिस्थितीमध्ये जगाच्या स्पर्धेला आपली मुलं जर टिकवायची असतील तर आपली शाळा कशी पाहिजे, हा सगळा विचार आपण मनापासून आता केला पाहिजे. कल्पना आपण आपल्याच लढवल्या पाहिजेत, त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. आपल्या मुलांना त्या दर्जाचं शिक्षण आपण दिलं पाहिजे. त्याची आंतरराष्ट्रीय शाळा शिक्षण याची काय व्याख्या आहे आपल्याला माहीत नाही, पण जगाच्या प्रगत देशामध्ये ज्या दर्जाचं शिक्षण दिलं जातं त्याच्या पुढे 4 पावलं जाऊन आपल्या मुलांना शिक्षण आपण देऊ शकतो का? आपल्याला मगाशी जे सांगितलं की आम्ही खेडेगावात शिकलो आणि सरकारी शाळेमध्ये शिकलो आणि त्या खेडेगावातली शाळा म्हणून आम्हाला त्या सोयी नव्हत्या, सुविधा नव्हत्या. आज तुम्ही आम्ही सगळेजण मिळून हे सिद्ध करू शकतो का की आपल्या शाळेत, आपल्या
दुर्गम भागातल्या शाळा आहेत आपल्या सगळ्या, खेडेगावातल्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत आपल्या सगळ्या. आपल्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना जगातल्या प्रगत देशांपेक्षा चांगल्या दर्जाचं शिक्षण, सुविधा आणि सामर्थ्य आपण मिळवून देऊ शकतो, हे आपण सिद्ध करू शकतो का? एकदा आपण स्वतःलाही ह्या गोष्टी विचारून सिद्ध करून घेतल्या पाहिजे. आपल्याला जालिंदर नगरच्या शाळेचं उदाहरण सांगितलं. वाबळेवाडीतून तिकडे गेलो, ती फार मोठी संधी मिळाली. तिथं पहिल्याच दिवशी संकेत कसे मिळतात बघा. पहिल्याच दिवशी तिथं काही 5-7 लोक उभी होती आणि मी तिथं ज्या परिस्थितीतून गेलो होतो तिथं मला गेल्यानंतर आगत स्वागत झाल्यानंतर त्या माणसांचा मला पहिला प्रश्न होता, गुरुजी आपली शाळा वाबळेवाडीसारखी होईल का? त्या ग्रामीण दुर्गम भागामध्ये जिथं रस्ताही आजपर्यंत जायला नाही, तिथं पण त्या लोकांच्या मनामध्ये तो विचार आहे की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. तो प्रश्न विचारल्यानंतर अशी वीज चमकल्यासारखा विचार माझ्या डोक्यातून चमकून गेला आणि मी त्यांना सांगितलं की वाबळेवाडीच्या शाळेला असं बोललं जायचं की आपल्या भारतातली सर्वात सुंदर सरकारी शाळा आहे, असं बोललं जायचं वाबळेवाडीबद्दल. मी त्यांना सांगितलं की वाबळेवाडीसारखं काय, आपण अशी शाळा बनवू ती भारतात 1 नंबर होती, हिला आपण जगात 1 नंबर बनवू. कल्पना बदलली, विचार बदलला, आपला माइंडसेट बदलला, कामाचा दर्जा पण बदलला जातो आणि आपण त्या दिशेने काम करायला सुरुवात करतो. येणाऱ्या काही 7 महिन्याच्या काळामध्ये, फार तर 1 वर्षाच्या काळामध्ये वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन जे चालतं त्याच्यामध्ये सहभागी होणं आणि ते सहभागी होऊन त्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण पुढे जाणं, आपली फिलॉसॉफी तिथं ठेवणं, आपली फिलॉसॉफी जिंकलेली आहे तिथं, आपलं तत्वज्ञान जिंकलेलं आहे, आपली शिक्षण पद्धती जिंकलेली आहे. त्या सगळ्या गोष्टी तिथं ठेवल्यानंतर जगाच्या तुलनेमध्ये ज्यावेळेस लाखो शाळा त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या शाळा प्रगत देशातल्या शाळा असतात, खाजगी शाळा असतात, सरकारी जिल्हा परिषदच्या शाळेला पाण्यात पाहणारी सगळी मंडळी तिथं उपस्थित होती आणि त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून जिल्हा परिषदची सरकारी शाळा जगात 1 नंबर झालेली. हा अभिमान त्या जालिंदर नगर शाळेचा किंवा तिथल्या विद्यार्थ्यांचा नाही, तिथल्या पालकांचा नाही. त्या सगळ्यांना मी मनापासून एक गोष्ट सांगितली होती की आपण फक्त आपल्या शाळेसाठी काम करतोय असा जर कोणाच्या मनात संकुचित भाव असेल तर तो सोडून द्या. आपल्याला हे सगळ्यांसाठी काम करायचंय, बाहेर पडायचंय. वाबळेवाडीची मंडळी आजही सोबत आहेत, 4-5 वर्ष झाली ती सोबत आहेत, कुठेही जात आहेत, लोकसहभाग समजून सांगतायत. कारण सरकारी शाळा आणि लोकसहभाग याचा अतूट नातं आहे. लोकसहभाग असेल तरच सरकारी शाळा मोठी होऊ शकते आणि शाश्वत टिकू शकते. खूप काही जुन्या कल्पना आपल्याला सोडून देण्याची आवश्यकता आहे, नवीन कल्पनेची कास धरणं आपल्याला गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्या शाळेसोबत सगळ्यांच्या शाळा आपल्या चांगल्या कशा होतील, एकमेकांना आपण मदत कशी करू शकतो, एकमेकांना आपलं जे ज्ञान आहे ते एकमेकांना आपण शेअर कसं करू शकतो. आणि काही फरक पडत नाही, काही गोष्टी चौकटीच्या बाहेर निघल्याशिवाय आपल्याला करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. चौकटीच्या बाहेर ज्या वेळेस आपण जातो त्याच वेळेस काहीतरी आगळं वेगळं आपण करू शकतो. आणि जर काळाची गरज असेल तर सगळी बंधनं जुगारून आपण चौकटीच्या बाहेर पडलं पाहिजे. आपण हे सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने काम करून बाकीच्यांनी आपला तो आदर्श घेतला पाहिजे. बाकी काही फरक पडत नाही. तुझा वारे गुरुजी करू का अशी विचारणारी माणसं मला वारे गुरुजी व्हायचे म्हणायला लागले, हीच त्याची खरी बदल असतो. आज कुणीही प्रत्येकजण आपल्यातला, म्हणजे सर आत्ता बोलताना बोलले की महाराष्ट्रातलं क्रीम आहे इथं, अगदी खरं आहे. आपण सगळ्यांनी म्हणजे जे जग बदलण्याची जी एक उर्मी असते आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये, ती जग बदलण्याची उर्मी जगात फिरून आपल्याला जग बदलता येत नाही. आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये जे काम असतं त्या कामाला जर आपण न्याय दिला, तिथं सगळी शक्ती बुद्धिपणाला लावली
आणि त्या कामावर जर आपण लक्ष दिलं आणि ते काम मोठं जर केलं तर ते काम जगभर जातं आणि जगाला बदलतं. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपल्याला आपल्या शाळेमध्ये काम उभं करायचे, एकमेकांच्या सहकार्यातून काम उभं करायचे. योगायोग असा आहे की ते फाउंडेशनने सगळ्यांना आता एकत्रित आणलेलं आहे. एका व्यासपीठावर एका प्लॅटफॉर्मवर आपण आहोत आणि तिथून ती ज्ञान, ती प्रेरणा, तो आत्मविश्वास आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे. आपल्या शाळा उभ्या करायच्या. तुम्हाला एक खात्रीपूर्वक सांगतो, इथं बसलेल्या प्रत्येकाने जर ठरवलं ना की येणाऱ्या काही काळामध्ये मी माझी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची करून दाखवेल, तर ती तर होणारच, पण आपल्या शाळा पाहून महाराष्ट्रातल्या हजारो शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होतील आणि आपणच ते करू शकतो. फार वेळ लागतो, फार पैसा लागतो, अजिबात नाही. ह्या सगळ्या गोष्टी ते भ्रम आहेत. इथं वाबळेवाडीची शाळा, वाबळेवाडीचे ग्रामस्थ बसलेले आहेत. मला वाटते ग्रामस्थ वर बसलेले असतील कुठंतरी. काळे गुरुजी कुठं आहे तिथं? अच्छा, काळे गुरुजी येथे आणि त्यांच्यासोबत निळेकर मॅडम असे 2 जण शिक्षक आहेत त्या गर्दरेवाडीमध्ये. 1 जानेवारीला काम सुरू झालं, 1 जानेवारी 26 आणि 31 जानेवारी 26ला काम पूर्ण झालं. एक सामान्य शाळा ते आंतरराष्ट्रीय शाळा. तुमचा जर काही व्हिडिओ वगैरे असेल तर सगळ्यांसाठी एकदा तो इथं दाखवा असं तुम्हाला विनंती. थोडासा वेळ काढून आपण तो सगळेजण पाहूयात. किती पैसे लागले? त्यांच्या ग्रामस्थांनी यात्रा रद्द ठेवली, फक्त देवाची पूजा वगैरे केली आणि ते जे पैसे उरले त्यातून त्यांनी ती शाळा उभी केली. ते होऊ शकतं. असे शिक्षक प्रत्येक गावात आहेत, असे ग्रामस्थ प्रत्येक गावात आहेत. यात्रा प्रत्येक गावात होती आणि एका एका यात्रेवर, एका एका अखंड हरिनाम सप्ताहावर इतकं बजेट टाकलं जातं की एकाच वर्षाच्या खर्चात सगळ्या शाळा आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होतील. 1 वर्ष करू नये का आपण हे सगळ्यांनी? शाळा जर चांगल्या नसल्या तर यात्रा कितीही सोंगाडोंगामध्ये आपण केल्या त्याचा काय उपयोग आहे हे आपण एकदा सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आपल्या गावकऱ्यांना समजून दिलं पाहिजे. योगायोगाने तुम्ही सगळे चांगले शिक्षक आहेत. जो अनुभव मी घेतोय तो प्रत्येकजण तुम्ही घेत असणार की तुमच्या शब्दाला तुमच्या गावामध्ये फार किंमत आहे. तुम्ही सांगितलेलं सगळेजण ऐकतात. आता फक्त उरलंय काय तर तुमचं सांगणं उरलंय, त्यांना समजून सांगणं उरलंय. तुम्ही समजून सांगितलंय एकदा की ती माणसं ऐकतील आणि त्या पद्धतीने आपलं काम करतील, आपली शाळा उभी करतील. शाळा एकदाच उभी करावी लागते, मग 1000 पिढ्या त्या शाळा गावाच्या ती शाळा उभी करते. आपल्याला मगाशी आमचे गायकवाड साहेब आहेत, नरेंद्र गायकवाड सर, त्यांच्या बोलण्यातलं एक वाक्य मला फार सुरेश भटांच्या गझलेमधलं आवडलं की माणसांच्या मध्यरात्री फिरणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझ्या पेटण्याचा सोहळा. मध्यरात्र आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे, काळोखी रात्र आहे. पण विनोबा भावेंनी एक ठिकाणी सांगून ठेवलं होतं की आशा संपलेली नाही. तो पहा, तुम्हाला आशेचं किरण दिसतोय आणि तो शिक्षक आहे. आपण आहोत ना, काळोखाची काय भीती. आपण एकदा ते ठरवलं पाहिजे की कितीही मध्यरात्र असली, कितीही काळोख असला, इथून पुढे बदल करण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. मी माझ्या गावकऱ्यांना माझ्या सोबत घेईल, माझी शाळा उभी करील आणि त्या माझ्या गावातल्या मुलांना, कुठेही मी ग्रामीण भागात होतो, सरकारी शाळेत शिकलो होतो, ह्या सगळ्या त्यांच्या मनातल्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना मी मोडून काढील, चांगल्या दर्जाचं शिक्षण देईल. ज्यांना कुणाला असं वाटतं की सरकारी शाळा बदलत नाही, गर्दरेवाडी सारख्या शाळांचं उदाहरण आहे. खूप वेळ लागतो, नाही लागत, 1 महिना फार झाला. सगळं गाव, आज ती ग्रामस्थ इथे आहेत सगळे, 70-80 माणसं रोज काम करत होती शाळेमध्ये 1 महिनाभर. कशाला 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागेल. अशा पद्धतीने एक चळवळ आपण आपल्या ठिकाणी उभी करू. सगळ्यांनी आपण एकमेकांना मदत करत चालू.
आणि हे झाल्याशिवाय गत्यंतर नाही मित्रांनो आपल्या, आणि ते आपणच करू शकतो. अगदी प्रशासन प्रमुख या ठिकाणी व्यासपीठावर आहेत, त्यांच्याही साक्षीने सांगतो, फार गंभीर गोष्ट सांगतो, सगळ्यांचे प्रयत्न संपलेले आहेत, फक्त आपण शिल्लक आहेत. आणि खात्रीने सांगतो आपणच करू शकतो. सगळा विचार सोडून द्या. आपल्या शाळा उभ्या करायचे, महाराष्ट्राचं चित्र बदलायचं, एवढंच डोक्यात ठेवू. फार वेगाने करू. फार अस्वस्थ होतं, इतका वेळ लागतोय ना, फार अस्वस्थ होतं त्याने. फार वेगाने करू आपण. लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी कशा पूर्ण होतील असं सगळ्यांनी आपण मनापासून ठरवू. आज या ठिकाणी भेटणं, बोलणं फार म्हणजे एक तो चांगला संकेत असं आपल्याला समजावं लागेल. इतकं काहीतरी चांगलं आजच्या दिवसानंतर घडेल असं मनापासून वाटतं. आणि ते घडण्यासाठी आपण एकमेकांना शुभेच्छा देऊयात. आपली पूर्ण शक्ती बुद्धिपणाला लावू. आपल्या असणाऱ्या सगळ्या क्षमता आपण पणाला लावू. शिक्षक म्हणून आपल्याला ओळखलं जातं, आपल्याला गुरुजी म्हटलं जातं. ही ओळख आपल्या आयुष्यभर राहणार आहे. आणि ती ओळख अधिक वलयांकित करण्यासाठी आत्ताची आपली शाळा आपल्याला उभी करणं गरजेचं आहे. त्यानंतर मात्र फार मोठा बदल होईल आणि त्या बदलाचे साक्षीदार आपण असू, त्या बदलाचे पायोनियर आपण असू. सगळ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.